रोहतकच्या एका गावात एक गरीब मुस्लिम धोबी होता. त्याच्या घरी एक मूल जन्माला आलं. पण पुढच्या काही वर्षात काहीतरी असं घडलं. आपल्या अब्बा मोलर खान यांच्यापासून दूर जाऊन ते मूल बनतं. योगदर्शनचा असा एक प्रकांड विद्वान ज्याची कीर्ती दूर दूर पर्यंत पसरू लागते. हा गाव धर्मांतराचा नाही ना, हे मतमतांतराचं गाणं आहे. ही गाथा आहे आत्म्याच्या न्याय आणि बदलाची, जी पाहून आपण असं म्हणू शकतो की जर अंतर्मन असं कुठलंही सनातन धर्मासाठी समर्पित झालं तर मग तो मुस्लिम कुटुंबात जन्मलेला व्यक्ती असला तरीही तो देखील सनातन्यांचा मुकुटमणी होऊ शकतो. गुरुजींकडून शिकणं, जाणून घेणं ही विद्या मिळवण्याचा आचार्य उपाय आहे. पण लक्षात ठेवा, गुरुजींकडून विद्या शिकायला जा किंवा विद्या शिका तर आधी काय करा हे ओळखा. हा खरा गुरु आहे की नाही हे तपासा. नमस्कार जी, मी आहे हरप्रीत कौर. गोष्ट अशी घडली की आजच्या हरियाणातील रोहतक जिल्हा होता. गाव होतं फरमाना आणि या फरमाना गावात एक गरीबसा मुसलमान राहत होता. मोलर खान आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं बाखा. दोघही कपडे धुवून आपलं जीवन चालवत होते. साल होतं 1927. त्यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं मुन्शी खाय. घरातली गरिबी इतकी होती की त्या मुलाला शाळेचं तोंडही पाहायला मिळालं नाही. पण मुन्शीची एक सवय होती की तो गावातल्या शिकलेल्या लोकांमध्ये जायचा आणि जसा तसा तो त्यांच्याकडून हिंदी वर्णमाला शिकायचा, म्हणजेच क ख ग. मुन्शी खानने हिंदी वर्णमाले बरोबरच बासरी वाजवणं आणि हार्मोनियमही शिकलं. हा तो काळ होता जेव्हा आर्य समाज उत्तर भारतात देशाच्या स्वातंत्र्याचा बिगुल वाजवत होता. आर्य समाजाच्या मंदिरांमध्ये क्रांती आणि धर्माचे गीते गायली जायची. मुन्शी खान अनेकदा आर्य समाजाच्या मंदिरांना भेट देत असत, जिथे धर्म किंवा जात विचारली जात नव्हती. तिथे जाऊन मुन्शी खान कधी बासरी वाजवत असत तर कधी हार्मोनियम. नाही, 1 नसेल, 24 नसेल, तिजोरीत गर्दी. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या लोकांची मोठी गर्दी जमली होती. ती हळूहळू पुढे सरकत चालली होती. मरणार असलेल्यांची गर्दी होती, पुढे पुढे सरकत होती. मी ते भरेन. हा तुरुंग शूरवीर दयानंद यांच्यासाठीच खास बनवण्यात आला आहे. हो, तुरुंग आहेत वीर दयानंदासाठी. संपूर्ण जग आपल्याला ओळखते वीर दयानंदासाठी. आर्य समाजाची चळवळ फळाला आहे. 1947 साली गुलामगिरीच्या एका दीर्घ काळानंतर देश स्वतंत्र झाला. पण ही स्वातंत्र्य आपल्यासोबत काहीतरी घेऊन आली होती. फाळणीमुळे सर्वत्र हत्याकांड माजले होते. लाहोरहून मृतदेहांनी भरलेली ट्रेन भारतात पोचली तेव्हा संताप उसळला. कोण किती दोषी होता आणि कोण किती निरपराध याची कोणाला शुद्ध नव्हती. जिच्या आसपासच्या भागातही हिंसा पसरली. निरपराध लोकांची हत्या आणि लूटमार पाहून मुन्शी खान यांचे मन व्यथित झाले आणि त्यांनी वैराग्य घेण्याचा संकल्प केला. सर्व कौटुंबिक बंधने तोडून त्यांनी आपले घर सोडले आणि सत्याच्या शोधात निघाले. पण प्रश्न असा होता की जावे तर जावे कुठे? या मुस्लिम धोब्याच्या मुलाला आपल्याकडे आश्रय देईल कोण? परिस्थितींशी झुंजत आर्य समाजाबद्दल विचार करत दयानंद मठ आणि मग झझर गुरुकुलकडे निघाला. इथे स्वामी ओमानंदजींची भेट झाली. वेद, ईश्वर आणि सत्य याबद्दल जाणून तो इतका प्रभावित झाला की त्याने मुस्लिम श्रद्धा सोडून आर्य समाजाचे तत्व स्वीकारले आणि इथेच राहून वैदिक शिक्षण घेतले आणि लवकरच संस्कृतचा प्रकांड पंडित झाला. ज्ञानाचं दार उघडल्यानंतर धर्माच्या भिंती कोसळल्या होत्या. स्वामी ओमानंदजींकडून दीक्षा घेऊन मुन्शी मनुदेव झाला आणि साधारण मुलगा पुढे जाऊन एक संन्यासी, सत्यपती परिव्राजक म्हणून हिंदू समाजाला योगासह सत्य आणि ज्ञानाचा मार्ग दाखवू लागला. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या शिकवणुकीने प्रेरित होऊन अष्टांग योगाचा मार्ग स्वीकारला. प्रामाणिक पतंजली योगाच्या प्रसारासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. योग शिबिरांचं आयोजन करून हजारो लोकांना आध्यात्मिक मार्गाकडे नेले. वेद, दर्शन, उपनिषद यांचं ज्ञान, प्रशिक्षण आणि मदत देण्यासाठी आर्ष गुरुकुल आणि विश्वकल्याण धर्मार्थ ट्रस्ट सारख्या आदर्श संस्थांची स्थापना केली. योगाचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण भारतभर प्रवास केला. गुजरातमधील अहमदाबाद जवळ रोज येथे दर्शन योग महाविद्यालयाची स्थापना केली.
स्वामी सत्यपती परिव्राजक यांनी आपला आदर्श एकच ठेवला, कृण्वन्तो विश्वमार्यम, म्हणजेच संपूर्ण जगाला विचार, वचन आणि कर्माने श्रेष्ठ बनवणे. आणि याच आधारावर त्यांनी वेदांचा सारभूत ज्ञान मोठ्या प्रमाणावर समाजाच्या कल्याणासाठी एक समग्र दृष्टिकोन ठेवून पसरवले. आदर्श वैदिक युगाची कल्पना ठेवून आपल्या कर्मांद्वारे त्यांनी नसल, पंथ, जात, भाषा, लिंग या आधारावर होणाऱ्या भेदभावाला नाकारले. 2021 मध्ये 4 फेब्रुवारीचा दिवस होता. आर्य समाज आणि संपूर्ण जगाच्या योग तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञानाच्या तज्ज्ञांना अपूर्ण शांती मिळाली. स्वामी सत्यपतीजी परिव्राजक अनंतकडे निघाले. स्वामीजी त्यांच्या शिकवणी, प्रवचने आणि लेखनाने अमर झाले. नियम आजही स्वामीजींनी स्थापन केलेला विश्व कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट अनेक प्रतिभावान, बुद्धिजीवी आणि इतर उत्साही व्यक्तींच्या उपस्थितीत बैठका, संघटना, कार्यशाळा आणि परिषदा आयोजित करतो, ज्यामुळे जगाला वेदांमधील सर्वोच्च, वैज्ञानिक, शाश्वत आणि दिव्य तत्वांचा शोध घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी प्रेरित केले जाते. योग दर्शनाचे महान विद्वान स्वामी सत्यपती परिव्राजक यांना आर्य समाज मानतो. शतशा नमन.